अनेकदा आपण रात्री मित्रांसोबत चर्चेला बसतो, पण त्या चर्चेला कधी तणावपूर्ण वातावरण निर्माण होत नाही। याच्या विपरीत काहीसं सध्या सांगलीतल्या मिरज शहरात घडलंय। रात्री दोन वेगवेगळ्या समाजातले ओळखीचे तरुण एकमेकांशी बोलत बसले होते। त्यातून बोलताना एकमेकांच्या समाजाविषयी त्यांनी काही विधानं केली आणि त्यानंतर चर्चेचं रूपांतर मिरजमध्ये झालेल्या राड्यात झालं। ज्याने आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच्यावर दुसऱ्या समाजाच्या गटाकडून मारहाण झाली। तिथून निष्ठून तो एका ठिकाणी जाऊन लपून बसला, पण त्याच्या संतापलेल्या जमावाने त्याच्या घरासमोर राडा केला। त्यांची मागणी होती की त्या तरुणावरती कारवाई करण्यात यावी। पोलिसांनी त्यांना शांत करत त्या तरुणावर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले, पण तिथल्या जमावातल्या काही लोकांनी तिथल्या राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्यामुळे हा वाद आणखीनच पेटला। काही जणांनी पोलिसांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्नही केला, म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला। दंगल नियंत्रण पथक तैनात झालं, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यातून स्पष्ट झालं की मिरज शहरामध्ये दोन मुलांच्या वादाच्या प्रकाराला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि ज्यांनी हा प्रयत्न केला त्या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जातीय दंगलींना प्रोत्साहन देऊ नये असं आवाहन पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलंय।